Hello students, myself Sarodya Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is EVS 2402. Our paper title is Environmental Pollution and Control Second. In previous lecture we have to study air pollution and control of air pollution. Now we take third unit, that is a noise pollution. In this we study noise pollution, how to create noise, and how what are the sources and impacts of noise pollution, what are the measures of noise pollution, that we are also studying this unit, noise pollution. First of all, introduction to noise pollution. Noise pollution, it is a unwanted or excessive sound that can have deleterious effect on human health, wildlife and environmental quality. नॉईज पोल्युशन म्हणजे काय, तर नॉईज पोल्युशन म्हणजे हे एक्सेसिव्ह आणि अनवॉन्टेड, म्हणजे आपल्याला नाही पाहिजे असा जो काही साऊंड असतो आणि त्याचे डिटेरियस इफेक्ट होतात इन ह्युमन हेल्थवर, वाईल्ड लाईफवर आणि इन्व्हायरमेंटल क्वालिटीवर, याला आपण नॉईज पोल्युशन म्हणतो. मेनली द अनप्लीजंट अँड अनवॉन्टेड साऊंड इज कॉल्ड ॲज द नॉईज. म्हणजे जो अनप्लीजंट असतो आणि जो अनवॉन्टेड साऊंड असतो त्याला आपण नॉईज म्हणतो. सो साऊंड कॅन प्रोपगेट थ्रू अ मीडियम लाईक एअर, लिक्विड अँड सॉलिड. म्हणजे साऊंड हा 3 मीडियममधून जातो, त्या म्हणजे एअर मीडियम आहे, लिक्विड मीडियम आहे आणि सॉलिड मीडियम आहे. साऊंड वेव इज अ प्रेशर perturbation in the medium through which sound travels. The number of compression and rarefaction of molecules of a medium in unit time is described as a frequency. आणि साऊंड आपण कशामध्ये मोजतो, तर मेनली आपण फ्रिक्वेन्सी किंवा हर्ट्जमध्ये आपण साऊंड मोजला जातो. तर इट इज एक्सप्रेस इन हर्ट्ज, दॅट इज HZ, अँड इट इज इक्वल टू द नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. म्हणजे काय मेनली, तर नॉईज पोल्युशन इज कॉमनली जनरेटेड इनसाइड मेनी इंडस्ट्रियल फॅसिलिटीज अँड सम अदर वर्क प्लेसेस. म्हणजे नॉईज पोल्युशन मेनली कुठं होतं, तर वेगवेगळ्या इंडस्ट्रियल जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा इंडस्ट्रियल ज्या काही फॅसिलिटीज आहे तिथे नॉईज पोल्युशन होतं. बट इट ऑल्सो कम्स फ्रॉम हायवे, रेल्वे अँड एअरप्लेन ट्रॅफिक अँड फ्रॉम आउटडोअर कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज. मेनली सोर्सेस सांगितले आहेत याच्यामध्ये ह्यांनी, तर हायवे आहे, रेल्वे आहे, एरोप्लेन ट्रॅफिक आहे आणि आउटडोअर कन्स्ट्रक्शन ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामधनं नॉईज पोल्युशन होतं. मेनली इट इज एक्सप्रेस इन हर्ट्स, त्याचं युनिट आहे अँड इज इक्वल टू द नंबर ऑफ सायकल पर सेकंड. आणि ज्याचं नॉईज पोल्युशनचं किंवा नॉईजचं जे काही युनिट आहे ते आहे हर्ट्स, HZ. देन सोर्सेस ऑफ नॉईज पोल्युशन. आपण कोणताही पोल्युशन बघितलं तर आपण आपला सेकंड जो काही पॉईंट असतो तो असतो सोर्सेस ऑफ पोल्युशन. देन सो वी सी सोर्सेस ऑफ नॉईज पोल्युशन. व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन लाईक एअर, रोड, रेल्वेज. म्हणजे हे ट्रान्सपोर्टेशनचे जे काही मोड आहे त्याच्यामधनं नॉईज पोल्युशन होतं. इंडस्ट्रियल ऑपरेशन, कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज अँड सेलिब्रेशन प्रोग्राम. म्हणजे काही सेलिब्रेशन प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यामधनं पण नॉईज पोल्युशन होतं. इलेक्ट्रिक होम अप्लायन्सेस किंवा इलेक्ट्रिक अप्लायन्सेसमध्ये काय, जर कुकर आहे, मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, रेडिओ, टेलिव्हिजन, एक्झॉस्ट फॅन आहे, याच्यापासून पण साऊंड क्रिएट होतं आणि त्याच्यापासून पण पोल्युशन हे होतं. नंतर मायनिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. मायनिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये मायनिंगसाठी स्फोटक घडवले जातात किंवा एक्सप्लोजन होतं. त्या एक्सप्लोजनमुळं जे काही त्याचा आवाज होतो त्या मायनिंग ॲक्टिव्हिटीजमुळं पण लार्ज अमाऊंटमध्ये नॉईज पोल्युशन हे होतं. देन केटरिंग अँड नाईट लाईफ, ह्याच्यामध्ये पण नाईट लाईफमध्ये बार वगैरे येतात त्याच्यामध्ये पण नॉईज त्याच्यामुळे पण नॉईज पोल्युशन होतं. ट्रॅफिक अँड एअर ट्रॅफिक नॉईज, ट्रॅफिकचा पण नॉईज असतो. पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, दॅट इज अ मॅरेज, बर्थ, डेथ अँड इलेक्शन. म्हणजे हे जे काही पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आहेत, समजा उदाहरणार्थ मॅरेज आहे, बर्थ आहे किंवा इलेक्शन जे काही आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नॉईज पोल्युशन होतं. हे नॉईज पोल्युशन हे कॉमन एक्झाम्पल आहेत नॉईज पोल्युशनचं. नंतर ॲग्रिकल्चर मशीन्स आहे. ॲग्रिकल्चर मशीनमधनं पण नॉईज पोल्युशन होतं. दॅट ट्रॅक्टर्स, हार्वेस्टर्स, ट्यूबवेल्स एक्सेट्रा. मिसलेनियस सोर्सेस, ऑटोमोबाईल रिपेअर शॉप, कन्स्ट्रक्शन वर्क अँड ब्लास्टिंग. म्हणजे हे मायनिंग करताना ब्लास्टिंग होतं. ऑटोमोबाईल रिपेअर शॉपमधनं पण आवाज हा मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतो, त्याच्यामुळे पण नॉईज पोल्युशन होतं. म्हणजे हे जे काही आहे हे सोर्सेस आहेत नॉईज पोल्युशनचे. देन नॉईज पोल्युशन इमेज. इथं बघा नॉर्मली इमेजमध्ये त्यांनी दाखवले नॉईज पोल्युशनच्या याच्यामध्ये सोर्सेस दाखवले. मध्यभागी इथे ही अर्थ दाखवलेली आहे आणि अर्थमध्ये म्हणजे नॉईज पोल्युशनमुळे जसं काय एक्झाम्पल आहे की अर्थ म्हणजे पृथ्वीने आपले कान दाबलेले आहेत का, तर एवढा नॉईज क्रिएट होतो आहे. याच्यामध्ये बघा म्युझिकल सिस्टीम आहे किंवा साऊंड दाखवला इकडे ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजतो, पुन्हा ट्रॅफिक दाखवलेली गेली आहे, हेलिकॉप्टर आहे. म्हणजे हे जे काही बाजूचे हे काही सोर्सेस आहेत हे सोर्सेस आहेत नॉईज पोल्युशनचे मेनली. आणि ह्या सोर्सेसमुळे नॉईज पोल्युशन हे लार्ज अमाऊंटमध्ये दिवसेंदिवस वाढते. म्हणजे त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीज असतील, मायनिंग ॲक्टिव्हिटीज असतील, ट्रॅफिक ॲक्टिव्हिटीज असतील, एरोप्लेन किंवा रेल्वे, ह्याच्यामुळे जे काही
पोल्युशन आहे हे मोठ्या प्रमाणात होते आणि हे या इमेजमधनं थोडक्यात दाखवलं गेलेलं आहे. ही आहे नॉईज पोल्युशनची इमेज आहे. नॉईज पोल्युशनमध्ये मुळे जो काही इन्व्हायरमेंटल बॅलन्स आहे किंवा जो काही इकॉलॉजिकल बॅलन्स आहे तो डिस्टर्ब झालेला आहे. देन वेटिंग नेटवर्क ऑफ नॉईज, म्हणजे वेटिंग नेटवर्क आहे नॉईजचं. द मोस्ट यूज फ्रिक्वेन्सी वेटिंग ऑन अ मॉडर्न साऊंड लेवल मीटर और नॉईज डोसिमीटर ACZ, म्हणजे आपण नॉईजचं वेटिंग करतो किंवा नॉईज मोजतो ते AC आणि Z हे त्याचे तीन हे टाईप आहेत किंवा मोस्ट फ्रिक्वेन्सी आहेत ते आपण यूज करतो वेटिंग नेटवर्क ऑफ नॉईज. ए फ्रिक्वेन्सी वेटिंग म्हणजे काय? दिस इज अ स्टँडर्ड वेटिंग ऑफ द ऑडिबल फ्रिक्वेन्सीज अँड रिफ्लेक्ट्स द रिस्पॉन्स ऑफ द ह्युमन इयर टू नॉईज. म्हणजे याची मेनली रेंज काय आहे? 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज ही याची रेंज आहे. याला आपण ए फ्रिक्वेन्सी वेटिंग म्हणतो. देन आहे सी फ्रिक्वेन्सी वेटिंग. याच्यामध्ये काय आहे? कॉमनली यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ पीक साऊंड प्रेशर लेवल, म्हणजे ह्याच्यामध्ये पीक साऊंड प्रेशर लेवल मेजर करण्यासाठी आपण सी फ्रिक्वेन्सी वेटिंग यूज करतो. आणि लास्ट वन आहे झेड फ्रिक्वेन्सी वेटिंग. दिस इज अ फ्लॅट सिस्टीम रिस्पॉन्स बिटवीन 10 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज, म्हणजे ही फ्लॅट सिस्टीम आहे आणि त्याची रिस्पॉन्स त्याचा काय असतो तर 10 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज असतो. मेनली पहिले आपण ए बघितली, ए फ्रिक्वेन्सी वेटिंग बघितलं. ए फ्रिक्वेन्सी वेटिंग म्हणजे ही स्टँडर्ड वेटिंग आहे ऑडिबल फ्रिक्वेन्सीचा अँड रिफ्लेक्ट्स द रिस्पॉन्स टू ह्युमन इयर, आणि हा रिफ्लेक्ट्स करतो रिस्पॉन्स ह्युमन इयर टू नॉईज. इट कन्वर्ट्स द फ्रिक्वेन्सी रेंज फ्रॉम 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज हे इथे दिलेली आहे ती. देन सी फ्रिक्वेन्सी वेटिंग म्हणजे काय? दिस इज अ स्टँडर्ड वेटिंग ऑफ अ ऑडिबल फ्रिक्वेन्सी, म्हणजे ऑडिबल फ्रिक्वेन्सीचं स्टँडर्ड युनिट आहे आणि कॉमनली यूज फॉर द मेजरमेंट ऑफ पीक साऊंड प्रेशर लेवल मेजर करण्यासाठी सी फ्रिक्वेन्सी वेटिंग यूज करतात. आणि लास्टली आहे झेड फ्रिक्वेन्सी वेटिंग. तर त्याच्यामध्ये फ्लॅट फ्रिक्वेन्सी आहे आणि त्याचा रिस्पॉन्स किती 10 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्जपर्यंत असतो आणि 1.5 dB एक्सक्लुडिंग मायक्रोफोन रिस्पॉन्स. नंतर देन वी सी मेजरमेंट ऑफ नॉईज. आता नॉईज होतो आहे म्हणल्यावर तो मेजर केला जातो. तर कसा मेजर केला जातो? मेनली ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल लेवलवर नॉईज मेजर करतो त्यावेळेस तो नॉईज हा DB मीटरमध्ये किंवा डेसिबल DB मीटरने यूज केला जातो. पण ह्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ युनिट्स दिलेले आहेत नॉईज पोल्युशनचे. ते पहिला आहे LEQ, दॅट इज फर्स्ट. देन आहे L10, देन L90, देन L50, देन LDN, देन TNI. Then TNI. Then first is a LEQ. It is a equivalent continuous sound pressure level, म्हणजे ही equivalent continuous sound pressure level आहे. It is a equivalent continuous sound pressure level. ही इक्विव्हॅलंट किंवा कंटिन्युअस साऊंड प्रेशर लेवल आहे. इक्विव्हॅलंट कंटिन्युअस साऊंड प्रेशर लेवल और LEQ, that is LAEQ, is a constant noise level that would result in the same total sound energy being produced over a given period. म्हणजे गिव्हन पिरियडमध्ये सेम जी काही टोटल साऊंड एनर्जी जी काही कॅप्चर केली जाते किंवा जी काही मेजर केली जाते ती ह्या युनिटमुळे मेजर केली जाते किंवा ह्या इंडायसेसमुळे यूज केली जाते. त्याला आपण LEQ म्हणतो. मेनली काय आहे? इट इज अ इक्विव्हॅलंट कंटिन्युअस साऊंड प्रेशर लेवल. दुसरा आहे L10. इट इज अ यूज्ड व्हेन असेसिंग ट्रॅफिक नॉईज अँड इन प्लॅनिंग ॲप्लिकेशन. ज्यावेळेस आपल्याला ट्रॅफिक नॉईज असेस करायचा असतो त्यावेळेस आपण जी काही नॉईज इंडायसेस यूज करतो त्याला आपण L10 म्हणतो. देन आहे L90. इट रिप्रेझेंट्स द मीडियन ऑफ फ्लक्च्युएटिंग लेवल, म्हणजे ही मीडियन दाखवते आपल्याला ही जी काही L90 आहे ती. देन L50. इट इज अ स्टॅटिस्टिकली मिड पॉईंट ऑफ द नॉईज रिडिंग, म्हणजे हा L50 जो काय आहे तो स्टॅटिस्टिकली मिड पॉईंट आहे नॉईज रिडिंगचा. देन LDN म्हणजे इट इज अ ॲव्हरेज साऊंड नॉईज लेवल ओव्हर अ 25 hour पिरियड, म्हणजे 24 hour पिरियडचा जो काही नॉईज लेवल मेजर करण्यासाठी आपण जो काही इंडायसेस वापरतो त्याला आपण LDN म्हणतो. देन TNI मीन्स ट्रॅफिक नॉईज इंडेक्स आहे. TNI म्हणजे traffic level are monitored over a 24 hour period and TNI is derived by combining the noise level exceeded. आणि नॉईज लेवल म्हणजे मेनली ट्रॅफिक नॉईज जो काही इंडेक्स असतो त्याला आपण TNI म्हणतो. अँड दिस टेक्स इन टू अकाउंट द व्हेरी नॉईझी व्हेकल्स वेटेड अगेन्स्ट द जनरल ट्रॅफिक नॉईज, म्हणजे जे नॉईझी व्हेकल्स असतात ते ह्याच्यामध्ये मेजर केले जातात किंवा अकाउंट केले जातात.
In today's lecture we have to see noise pollution, sources of noise pollution, introduction to noise pollution, sources of noise pollution, and image of noise pollution. First of all, what is mean by noise pollution? Noise pollution is unwanted or excessive sound, म्हणजे जो काही अनवॉन्टेड किंवा जो अनएक्सेसिव्ह किंवा एक्सेसिव्ह साऊंड आहे आणि तो विच डेटेरियस इफेक्ट्स ऑन ह्युमन हेल्थ, वाईल्ड लाईफ अँड इन्व्हायरमेंटल क्वालिटी. जो नॉईज ह्युमन हेल्थ, वाईल्ड लाईफ आणि इन्व्हायरमेंटल क्वालिटीवर अफेक्ट करतो त्याला आपण नॉईज पोल्युशन म्हणतो. मेनली नॉईज म्हणजे काय, तर नॉईज म्हणजे अनप्लीजंट अँड अनवॉन्टेड जो काही साऊंड असतो त्याला आपण नॉईज म्हणतो. नॉईज पोल्युशन इज कॉमनली जनरेटेड इनसाइड, म्हणजे नॉईज पोल्युशन मेनली कुठे कुठं होतं तर इंडस्ट्रियल फॅसिलिटीज आहे, हायवे आहे, रेल्वेज आहेत, एरोप्लेन ट्रॅफिक आहे, किंवा आउटडोअर जे काही कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामुळे नॉईज पोल्युशन हे होतं. आणि इट इज एक्सप्रेस्ड इन हर्ट्स अँड इट इज इक्वल टू द नंबर ऑफ सायकल पर सेकंड. Sources of noise pollution, then we see sources of noise pollution. What are the main sources of noise pollution? That are, we see various modes of transportation, then industrial operation, construction activities, electrical home appliances, mining activities or explosion, traffic and air traffic noise, catering and nightlife, then sleep and behavioral disorders, household and home appliances, cooker, then public address system such as a marriage, birth and election etc., agriculture machines and miscellaneous sources. म्हणजे हे आहेत sources, various types of sources of noise pollution. Then we see image of noise pollution, then we see waiting networks of noise pollution. आणि त्याचे वेटिंग नेटवर्क्स हे 3 मध्ये नॉईज पोल्युशन नेटवर्क वेटिंग केलं जातात, A, C and Z, which we see in this lecture. Then we also see the measurement of noise. That measurements are LEQ, L10, L90, L50, LDN and TNI. These are the indices which is used for the measurement of noise. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.